कमी झाल्याने मेडिकल फील्डला खूप क्षेत्राला फायदा होणार आहे. खरं म्हटलं तर जनसामान्यांना खूप फायदा होणार आहे याचा. कारण मेडिसिनवरला GST 12 ते 18% जो होता तो आता 5%वर आलेला आहे. फूड सप्लिमेंटचा पण GST कमी झालेला आहे. यासोबतच सर्जिकल आयटम्स आणि जे मेडिकल फील्डला लागणारे काही इक्विपमेंट होते त्याचा पण GST कमी झालेला आहे. तर याचा फायदा जे जनसामान्य आहे त्यांना होणार आहे. नारी जर सशक्त राहिली तर परिवार सशक्त होईल, ही ह्याच्या मागची संकल्पना आहे. प्रत्येक घरातली महिला ही सशक्त राहिली मग ती मुलांचं संगोपन चांगलं करू शकते, नवऱ्याचं चांगलं करू शकते संगोपन, कारण शेवटी आई म्हणून ती काम करत असते. त्यामुळे तिला आहारामध्ये काय द्यावंचं आपल्या मुलांना याचं देखील इथे प्रदर्शन आहे आणि रेसिपी देखील इथे तयार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाकीचे जे आजार, नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य आजार जे आहेत त्याचं देखील इथे स्क्रीनिंग होते आहे.